नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आज रामनवमी आहे, 6 एप्रिल 2025. मी प्रकाश पाटील व माझ्यासोबत चिन्मय, महेश, स्नेहा, दिलीपजी आणि प्रतीक आहे. कल्याणपासून शनिवारी 12 वाजता आम्ही 6 जण श्री साळुंखे यांच्या वाहनाने जुन्नरच्या दिशेने निघालो. जुन्नर येथील चावंड हा किल्ला आम्ही पाहणार होतो. या किल्ल्यासोबतच कोकडेश्वर मंदिर व खिरेश्वर मंदिर पाहणार आहोत. तसेच शिवनेरी किल्ल्याच्या समोरील तुळजा लेणी ह्या देखील पाहणार आहोत. पहाटे 4:30च्या सुमारास आम्ही चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. सोबत आणलेल्या चहाच्या साहित्याने गरमागरम चहा केला व बिस्किट खाऊन टॉर्चच्या उजेडात किल्ल्याच्या दिशेने निघालो. चावंड या किल्ल्याचे माहिती फलक 1 ते 2 किलोमीटरपासूनच आपल्याला रस्त्यावर दिसू लागतात. त्यामुळे आपल्याला गडाच्या पायऱ्यांपर्यंत सहज पोहोचता येते. पहाटे 5:30च्या सुमारास आम्ही गड चढण्यास प्रारंभ केला. गडावर जाण्यासाठी पायऱ्या खालपासून अगदी वरपर्यंत आहेत. पायऱ्या ह्या उंच आहेत. अंदाजे 1.5 ते 2 फुटांचे अंतर असावे असे वाटते. ज्याप्रमाणे मांगीतुंगी या गडाकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत तशाच प्रकारच्या पायऱ्या या ठिकाणी आहेत. परंतु पुढे पुढे जाणारा मार्ग हा अरुंद होत जातो. या अरुंद मार्गावर रेलिंग लावण्यात आलेल्या आहेत. लावलेल्या रेलिंग ह्या भक्कम आणि मजबूत आहेत. या किल्ल्याला देखील आक्रांतांनी तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे दिसते, परंतु त्यांना हा मार्ग पूर्णतः उद्ध्वस्त करता आलेला नाही. या गडावर रेलिंग नसत्या तर हा गड निश्चितच चढण्यासाठी सर्वांसाठी कठीण असता, परंतु रेलिंगमुळे आपल्याला गडावरपर्यंत सहज जाता येते. आजचा सूर्योदय हा आम्हाला गडावर पाहता आला. चावंड हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला किमान 1.5 ते 2 तास लागतात. किल्ल्यावरती अनेक पाण्याच्या टाक्या तसेच ऐतिहासिक व पुरातन वास्तू आहेत. तसेच लेणी देखील आहेत. या किल्ल्याच्या भूभागावर पूर्वीच्या काळामध्ये मोठी लोकवस्ती असावी असे वाटते. बंधूंनो, प्रसारमाध्यमे तसेच काही वेबसाईट यांच्या मार्गे काही माहिती मिळालेली आहे ती आपल्यासमोर मांडित आहे. यामध्ये काही चुका त्रुटी कमी असेल तर त्याबद्दल क्षमस्व. नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी हे किल्ले आहेत. यापैकी चावंड हा किल्ला जुन्नर शहरापासून तासाभर अंतरावर आहे. आपटाळे गावानजीक गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने 15 किलोमीटरच्या आसपास चावंड हा किल्ला आहे. चावंड या गावामध्ये महादेव कोळी ही वस्ती आहे. कवी जयराम पिंडे म्हणतात त्यांच्याप्रमाणे चामुंडागड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकरीने लढून घेतले. महाराजांनी या गडाचे नाव प्रसन्नगड असे ठेवले. या गडाची अनेक नावे अशा प्रकारे आहेत. चामुंडा, चावुंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाच्या अपभ्रंशित आहेत. जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन आहेत. जे किल्ले बौद्ध लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन आहेत. जे किल्ले शैव, शाक्त, नाथ संप्रदायाशी निगडीत आहेत ते म्हणजे मध्ययुगीन आहेत. चावंड हा किल्ला चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने वर त्यावर पाण्याच्या 7 टाक्या आहेत. एकाच ठिकाणी 7 टाक्या आहेत. तो सप्त मातृकांशी संबंधित आहे म्हणून तो शाक्त पंथाशी निगडीत आहे. चावंड निजामशाहीत जाण्याआधी येथील किल्लेदार महादेव कोळी जमातीतील असावा असे येथील स्थानिक महादेव कोळी वस्तीतून प्रतीत होते. अग्निपुराणाप्रमाणे चामुंडा देवीच्या हातामध्ये शक्ती, मुंड, शूळ ही आयुधे आहेत. सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, बाराही, इंद्राणी आणि चामुंडा या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते. या किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. किल्ल्याच्या पायऱ्या चढताना डाव्या बाजूला एक तोफ आहे. प्रवेशद्वाराच्या अलीकडे डाव्या बाजूला गोलाकार टाके आहे.
प्रवेशद्वाराजवळ गणपती आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून 10 पायऱ्या चढून गेल्यानंतर 2 वाटा लागतात. वरची उजवीकडील वाट ही पडलेल्या काही अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडील तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट ही उजव्या वाटेस कातळात कोरलेल्या 15 ते 20 पायऱ्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेस येतात. एक वास्तूचा चौथरा व्यवस्थित बांधलेला आहे. इथे जवळपास 15 ते 20 वास्तूंचे अवशेष आहेत. पूर्वीच्या काळी इथे मोठी वस्ती असावी. आजूबाजूला परिसरामध्ये मुलकी कारभार व गडावरून राजकार्य चालत असावे. बाजूला 2 संलग्न अशी टाकी आहेत. येथून उत्तरेकडे थोडे पुढे गेल्यानंतर एक खचत चाललेली वास्तू नजरेस येते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की एखादे मंदिर असावे, पण बरीच खचून गेल्यामुळे याचा अंदाज आपल्याला नक्की येत नाही. येथेच आजूबाजूला साधारण 300 मीटर या परिसरामध्ये 10 ते 15 उद्ध्वस्त बांधकामे आपल्याला पाहावयास मिळतात. तसेच 7 ते 8 पाण्याची टाकी देखील आहे. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला 7 पाण्याची टाकी दिसतात. सप्तमातृकांशी या टाक्यांचा संबंध असल्याचे म्हटले जाते. गडाच्या याच बऱ्याच भागामध्ये तटबंदी आपल्याला असल्याचे लक्षात येते. तटबंदीच्या बाजूने फिरण्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. बहुधा आजूबाजूला असलेल्या ठिकाणावर नजर टाकण्यासाठी किंवा गस्त घालण्यासाठी ही व्यवस्था असावी. ज्या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद देखील कोरलेले आहे. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एका मंदिराचे अवशेष पाहावयास मिळतात. शिल्पकाम केल्याचे दिसते. मंदिरासमोर पुष्करणी देखील आहे, ज्या ठिकाणी तटबंदी पूर्णतः ढासळलेली आहे. चिरांचे काही दगड एकमेकावर रचून बांधकामे केलेली आहेत. ज्या भागामध्ये तटबंदी संपते त्या ठिकाणी कातीव कोरीव गुहा आहेत. त्या बहुधा पारेकरांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा सुस्थितीमध्ये आहे. गुहेत प्रवेश केल्यानंतर 2 बाजूस आपल्याला खोलीचे बांधकाम केल्याचे आढळते. या गुहेलगतच असलेल्या तटबंदीखाली भुयारी मार्गाने प्रवेशद्वार आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला रॅपलिंग करून जाता येते. आपण गडाच्या पूर्वेस येतो त्या भागामध्ये कोणतेही अवशेष नाही. बेला कड्यांनी हा व्यापला गेलेला आहे. इथे तटबंदी नाही. हा भाग बराचसा विस्तीर्ण असून निर्जन आणि ओसाड आहे. जवळजवळ अर्धा किलोमीटर परिसरामध्ये एकही बांधकाम नाही. गडाच्या दक्षिण बाजूस नैऋत्येस तुरळक अशी तटबंदी आपल्याला लक्षात येते. इथेच पाण्याची 2 मोठी टाकी आहे. इथून पुन्हा पश्चिमेकडे गेल्यानंतर आपल्याला मजबूत अशी तटबंदी असल्याचे दिसून येते. याच ठिकाणी 2 बुरुजही आपल्याला पाहण्यास येतात. इथून आपण टेकडीवर निघतो व आपल्याला मंदिर पाहता येते. टेकडीवर पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती ही प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहेत. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष इतस्ततः असे विखुरलेले आहेत. एक तुटलेली मूर्ती देखील आहे, जिथे एखाद्या ऋषीचे प्रतीक असावे असे वाटते. जुन्या अवशेषांमध्ये नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ या ठिकाणी कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघामध्ये ते हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने या ठिकाणी नवीन मंदिर बांधलेले आहे. शेजारी असलेली दीपमाळ ही देखील बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एखादे शिवमंदिर असावे. या गडावर येण्यासाठी आपल्याला मुंबई, कल्याण, माळशेज, जुन्नर अशा प्रकारे येऊन जुन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर चावंडवाडी हे चावंड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडून वाट आहे. चावंडवाड्यातील आश्रम शाळेपासनं गड चढण्यास प्रारंभ केलेली वाट ही पुढे पायऱ्यांपर्यंत नेते. गडावर पोहोचण्यासाठी अंदाजे आपल्याला 1 तास पुरेसा आहे. वरच्या टप्प्यामध्ये गडावर जाणाऱ्या पायऱ्या अतिशय छोट्या आहेत. इंग्रजांनी 1 मे 1818 मध्ये चावंड किल्ल्यावर हल्ला करून या पायऱ्या उद्ध्वस्त केल्याचे म्हटले जाते. तसाच बऱ्याच ठिकाणी सुरुंग लावण्यासाठी खुणा केलेल्या आहेत, हेही आपल्याला लक्षात येते. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी समोर येते.
येथे 3 मीटर लांबीच्या प्रशस्त अशा पायऱ्या आहेत. त्यावर कातळ कोरीव गणेश प्रतिमा आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारांवर गणपती कोरलेले आहेत. यावरून लक्षात येते की पेशवे काळातही या गडावर बराचसा वावर असावा. दरवाजाची उजवी भिंत ही अखंडतः कातळाची आहे. उजवा स्तंभ देखील याच कातळातून बांधलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिलेली आहे. दरवाजाजवळ एक उखळ देखील पडलेली आहे. गडावरील कोठारामध्ये 15 ते 20 जण सहज राहू शकतात. तसेच चामुंडा मातेच्या मंदिरामध्ये 2 जण राहता येतात. तर बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण या किल्ल्याला जरूर भेट द्या. आपले गड किल्ले, आपल्या ऐतिहासिक वास्तू, देवालये यांच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा केरकचरा करू नये. तसेच येथील मंदिरे, ऐतिहासिक वास्तू या ठिकाणी आपली नावे लिहिणे आपण बंद करावे. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. या भागामध्ये अन्य काही ऐतिहासिक वास्तू नाहीत, परंतु या महाराणावरती या ठिकाणी 2 पाण्याची टाकी आहे. या टाक्यांमध्ये पाणी देखील भरपूर आहे, परंतु हे पाणी पिण्यायोग्य नाही. ही पाण्याची टाकी पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागलो. या भागातील काही अन्य ऐतिहासिक वास्तू देखील पाहणे होते. अजूनही आम्ही गुहा पाहिली नव्हती. तसेच या वाटेवरती मध्ये काही पाण्याच्या टाक्या आहेत, त्या देखील पुन्हा पाहणे होते. तसेच पुष्करणी देखील आम्हाला पुन्हा बघणे होते. हे आणखी एक पाण्याचे टाके आपल्यासमोर आहे. यामध्ये काही प्रमाणामध्ये पाणी आहे. पुढे आणखी एक पाण्याचे टाके आहे, त्याच्यामध्ये पाणी नाही. ते टाके पूर्णतः कोरडे आहे. याआधी आम्ही ह्या भागातनं सूर्योदय पाहिला. सूर्योदयापूर्वी या भागामध्ये काळोख असल्यामुळे वास्तू नीटशा पाहता आल्या नाहीत. आता उजेड भरपूर होता, म्हणून पुन्हा एकदा आम्ही वास्तू पाहण्याचे ठरविले. या ठिकाणी आणखी एक पाण्याची टाकी आहे. यामध्ये देखील पाणी आहे, सोबत जोड टाके देखील आहे. परंतु हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत कोणतेही फलक या ठिकाणी नसल्यामुळे नीटसे सांगू शकत नाही. आम्ही सोबत भरपूर पाणी आणल्यामुळे या भागातील पाण्याची आम्हाला आवश्यकता लागली नाही. या पाण्याच्या टाकीतील पाणी देखील स्वच्छ दिसते. भरपूर पाणीचा साठा या किल्ल्यावर आहे. ही वाट पुढे पुष्करणीच्या दिशेने जात आहे. पुष्करणीला जोडूनच मंदिर देखील आहे.
बंधूंनो, पुष्करणीच्या समोरच गुहा आहे असे सांगितले जाते किंवा लेणी आहेत असे सांगितले जाते. जोपर्यंत आपण तिथवर जात नाही तोपर्यंत आपल्याला ती लेणी लक्षात येत नाही. सुरुवातीला आम्ही देखील लेणी पाहायला गेलो होतो, परंतु आम्हाला सापडली नाही. पण दुसऱ्या वेळी प्रयत्न केल्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्हाला ती लेणी सापडली. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा 2 जोड टाके पाहावयास मिळत आहे. समोरच काही पुरातन वास्तूंचे बांधकामाचे दगड इतस्ततः पडलेले विखुरलेले आपल्याला पाहावयास मिळतात. बहुधा हे मंदिराचे खांब असावेत. या ठिकाणावर काही वाड्यांचे अवशेष दूरपर्यंत असल्याचे दिसत आहेत. गडावर संवर्धन करणाऱ्या गड संवर्धन संस्थांनी जागोजागी फलक लावल्यामुळे येथील स्थाने पाहणे सोपे झालेले आहे. त्याचप्रमाणे या गडाचे संवर्धनही छानपैकी झालेले आहे. बऱ्याचशा वाटा ह्या दगडांच्या बनवण्यात आलेल्या आहे. परंतु अजूनही या गडाचे संवर्धन छानपैकी होणे आवश्यक आहे. बऱ्याचशा वास्तू या अजूनही या भूमीमध्ये दडल्या असल्याच्या भासत आहेत. तसेच बरेचसे पाण्याची टाके अजूनही बुजलेल्या अवस्थेत आहेत. सरकारने याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक वाटते. येथेही पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसत आहेत, परंतु काही टाक्या या बुजलेल्या अवस्थेत आहेत. एका टाकीमध्ये पाणी आहे, परंतु ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे कळत नाही. तसेच वाड्यांचे चौथरे आजूबाजूला दिसत आहेत. हे आहे गडावरील शौचालय. या ठिकाणी शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले आहे. त्या ऐतिहासिक काळामध्ये देखील शौचालय बनविले जात याचे हे उदाहरण आहे. या गडावर आणखी काही ट्रेकर्स मंडळी गड पाहण्यासाठी आलेले होते. हा गड पाहून त्यांना शिवनेरीच्या दिशेकडे जायचे होते. हा किल्ला आम्ही पूर्ण पाहण्याचा ठरविला. अन्य कोणतेही किल्ले याच्यामध्ये एकत्रित करण्याचा विचार नव्हता. फक्त कुकडेश्वर मंदिर हे आम्ही पाहणार होतो. कारण हा किल्ला पाहण्यासाठी जवळपास आपल्याजवळ किमान 1.5 ते 2 तास आवश्यक आहेत. तरच या किल्ल्यावरच्या सर्व वास्तू आपण पाहू शकतो. ही आहे या किल्ल्यावरील सर्वात महत्त्वाची आणि प्रसिद्ध असलेली उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना असलेली पुष्करणी. या प्रकारची पुष्करणी आपल्याला हरिश्चंद्रगडावर देखील पाहावयास मिळते. या पुष्करणीमध्ये देखील भरपूर पाणी आहे. तसेच समोरच्या गुहांमध्ये हिंदू देवदेवता आपल्याला पाहावयास मिळतात. याच्याच वरील चौथऱ्यावर शिवमंदिर आहे. सध्या सर्व वास्तू ह्या जीर्ण झालेल्या आहेत. मोडलेल्या वास्तूंचे बांधकाम तसेच यावर रचलेले कोरीव कामाचे दगड या भागामध्ये इतस्ततः विखुरलेले आहेत. त्यावेळेचं वैभव, येथील मंदिरांची वाड्यांची कलाकुसर पाहता याचं वैभव कसं असेल याची आपण कल्पना करणेच एवढंच बाकी राहत आहे.
उद्ध्वस्त वाड्यांचे तसेच मंदिराचे अवशेष पाहून मन खिन्न होऊन जाते. या चौथऱ्यावर एक तोफ देखील आपल्याला पाहायस मिळते. याच ठिकाणी शिवलिंग देखील आहे. तसेच नंदी हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. छान अशी कमान आपल्याला दिसत आहे. हे मंदिराचे कोरीव कामाचे दगड इतस्ततः आपल्याला दिसत आहे. त्या काळामध्ये हे मंदिर खूपच सुंदर असेल याची कल्पना या पडलेल्या भागावरनं आपल्याला लक्षात येते. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण पुष्करणी ही पाहून झाली होती. पुढे आम्हाला मंदिराच्या दिशेकडे जाणे होते. वाटेमध्ये आणखी काही पाण्याची टाकी आपल्याला पाहायस मिळतात. येथे फलक लावल्याप्रमाणे ही वाट चामुंडादेवी मंदिराकडे जाते. हा किल्ल्याचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. केवळ 5 मिनिटातच आपण किल्ल्याच्या अतिउच्च ठिकाणी पोहोचतो. आता पुढे मंदिराचे शिखर दिसू लागले होते आणि समोरच छान सुंदर मंदिर बांधलेले होते. आज या ठिकाणी अन्य ट्रेकर्स मंडळी देखील उपस्थित होती. हे मंदिर नव्याने बांधण्यात आलेले होते, परंतु आतील मूर्त्या ह्या जुन्याच आहेत. तसेच या ठिकाणी अन्य काही पूर्वीचे मंदिराचे अवशेष इतस्ततः विखुरलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आतमध्ये चामुंडा मातेचे मूर्ती आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला एक दीपमाळ बनवलेली आहे. दीपमाळ देखील अलीकडचीच आहे. या किल्ल्यावर महाशिवरात्रीला तसेच नवरात्रीमध्ये श्रावणामध्ये भरपूर भाविक दर्शनासाठी येत असतात. पावसाळ्यात तर या गडाचे सौंदर्य अगदी स्वर्गापरी भासते. आणखीन काही वाड्यांचे अवशेष तसेच चौथरे या ठिकाणी आहेत. तसेच या ठिकाणी सदर देखील आहे. येथूनच खाली उतरण्यासाठी मुख्य दरवाजा आहे. तसेच डाव्या बाजूला आणखी काही पाण्याची टाकी आहेत हे आपल्याला लक्षात येते. हे आहे प्रवेशद्वाराजवळीलच पाण्याची टाके. बंधूंनो, आम्ही आमच्यासोबत या गडाचा नकाशा आणला होता. त्यामुळे या गडावरील स्थाने कुठे कुठे आहेत हे लक्षात येत होते. आमचे मित्रबंधू श्री चिन्मय यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे अजूनही आम्हाला गुहा सापडली नव्हती. आम्ही पुन्हा
तो नकाशा पाहत होतो. गुहा ही पुष्करणीच्या समोरच्या बाजूस होती. तसेच त्याच ठिकाणी 7 टाक्यांचा संचय असलेली सप्तमातृका टाकी देखील आहेत. आता या बघणे आमचे बाकी होते. आमच्यामधील काही बंधूंनी गड उतारण्यास प्रारंभ देखील केला होता. बरेचसे मित्र हे गडावर असलेल्या तोफेजवळ उभे होते. या ठिकाणी गडाचे प्रवेशद्वार आहे. येथून खाली उतरल्यावर मुख्य द्वाराकडे आपल्याला जाता येते. हे आहे या गडावरील पाणी साठवण्याचे दगडाचे भांडे किंवा दगडाची उखळ. गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी या ठिकाणी एक तोफ संवर्धन करून त्याला गाडा जोडलेला आहे. येथून गडाचा खालील भाग आपल्याला सहज दिसत आहे. त्याचप्रमाणे गडावर येण्यासाठी मार्ग तसेच त्याची रचना येथून दिसते. बंधूंनो, आम्ही सर्व मित्र पुन्हा एकदा मागे फिरलो. पुन्हा गड पाहण्यासाठी निघालो. कारण नकाशामध्ये दाखविल्याप्रमाणे 7 टाक्यांचा समूह तसेच गुहा आम्हाला पाहणे होते. या किल्ल्यावरील या दोन्ही वास्तू फार महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक आहेत. ह्या जर पाहिल्या नाही तर चावंड किल्ला आपण पाहिलाच नाही असं होते. त्यामुळे आम्ही पुन्हा पाहण्यासाठी अगदी घाईघाईने निघालो. याच भागातील खालच्या भागामध्ये आणखी काही पाण्याची टाकी आहे. ती देखील बुजलेल्या अवस्थेमध्ये आहे. यामध्ये पाणी नाही. पुन्हा एकदा वरच्या बाजूला आपल्याला 7 टाक्यांचा समूह पाहणे होते, म्हणून टाक्यांच्या दिशेने निघालो. या वाट्यावर अनेक वाड्यांचे चौथरे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच बाणांचे बांधकाम केलेले दगड देखील विखुरलेले पाहायला मिळतात. आमचे मित्र महेश तावरे या 7 टाक्यांच्या समूहाजवळ पोचले होते. त्यांनी तसा आम्हाला संदेश देखील दिला. सोबत चिन्मयही पुढे पुढे धावत होते. आम्हाला टाक्यांची वाट सापडली होती. ही वाट बरोबर नव्हती, परंतु टाक्यांपर्यंत नेत होती. हा टाक्यांचा समूह पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टाक्या आहेत. या सप्तमातृका आहेत असे सांगितले जाते. अशाच प्रकारे मोठ्या टाक्यांचा समूह हा कुलंगडावर देखील आहे. आता आम्ही सर्व मित्र हे समाधानी झालो होतो, कारण आम्हाला या ठिकाणचे जे आश्चर्य होतं 7 टाक्या हे पाहायला मिळाले होते. या टाक्यांकडे जाणारे प्रवेशद्वार देखील आहे. आम्हाला त्या दिशेकडे जायचे होते. हे आहेत या टाक्यांकडे जाणारे प्रवेशद्वार. येथे उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वार हे छानपैकी कोरीव कामामध्ये बनविलेले आहे. त्याच्यावरती गणपती बाप्पा देखील आहेत.
येथूनच पुढची वाट ही लेण्यांच्या दिशेकडे जात होती. आमचे मित्र महेश हे पुढे जाऊन या मार्गाचा शोध लावला होता. इथे खाली उतरण्यासाठी रेलिंग आहेत. आम्ही सोबत नकाशा आणला नसता तर आम्हाला ही स्थाने नक्कीच पाहता आली नसती, कारण ही सहज आपल्याला दिसत नाहीत. लेण्यांकडे जाणारी वाट ही खालच्या बाजूला असल्यामुळे थोडे सांभाळून उतरावे लागते. या मार्गावर रेलिंग लावलेले आहेत, त्यामुळे हा मार्ग सुरक्षित आहे. या ठिकाणी दगडामध्ये कोरलेल्या काही गुहा आहेत. त्यामध्येच काही दगडांचे बांधकाम करून त्यांना छोट्या छोट्या खोल्यांमध्ये बनविण्यात आलेले आहेत. या बहुधा पहारेकरांसाठी केल्या असाव्यात असे वाटते. गडाचा हा भाग सुरक्षित, स्वच्छ आणि सुंदर आहे. येथून गडाखालील सर्व भूभाग आपल्याला सहज दृष्टीपथास येतो. खोल्यांच्या आतमधले काही चौतरे आहेत ते बहुधा पाणी साठवण्यासाठी केले असावेत असे वाटते. ह्या लेण्या किंवा गुहा पाहून आम्ही पुन्हा गड उताराच्या दिशेने निघालो. आता मात्र या गडावरील बहुतेक सर्व ऐतिहासिक ठिकाणे पाहून झाली होती. या भागात देखील पाण्याचे टाके असावे असे वाटते. आम्ही आता गड उतारास प्रारंभ केला होता. आमचे मित्र लवकरात लवकर गडाच्या उताराच्या दिशेने येत होते.
गडावर येणाऱ्या पायऱ्या ह्या कातळात खोदून बनविलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी या पायऱ्या उंच उंच असल्यामुळे भराभर उतरणे थोडेसे जमत नव्हते. पहाटेच्या काळोखामध्ये आपल्याला ह्या गडाचा मुख्य भाग म्हणजे प्रवेशद्वार जो चांगल्या स्थितीमध्ये आहे तो पाहता आला नव्हता. आता उजाडलं होतं त्याच्यामुळे आपण हा भाग सहज पाहू शकत होतो. गडावर येणारा हा मार्ग खड्या चढाचा आहे. या चढावरती पायऱ्यांनी बांधकाम केलेले आहे. या ठिकाणी जरी पायऱ्या असल्या तरी देखील आपल्याला सावकाश उतरावे लागते. हे पायऱ्यांचे बांधकाम हे दगड कोरून बनविण्यात आलेले आहे. एकावर एक दगड असे रचलेले आहे. परंतु बराचसा मार्ग हा जीर्ण झालेला आहे. येथून पुढची वाट ही अरुंदशी होत चाललेली आहे. या भागावरती इंग्रजांनी तोफांनी तसेच सुरुंग लावून हा मार्ग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे निशाण्या आपल्याला आजूबाजूला दिसतात. अशाच प्रकारे मुख्य मार्ग उद्ध्वस्त करण्याचे घाणेरडे कार्य हे भैरवगड, मोरुशी तसेच जीवधन, चांदवड आणि राजधीर किल्ल्यावर तसेच अन्य काही किल्ल्यांवर केल्याचे आपल्याला लक्षात येते. किल्ल्याचा हा अवघड रस्ता आपल्याला लक्षात येतो. हा अवघड रस्ता येथील रेलिंगने सोपा करण्यात आलेला आहे. महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. हर हर महादेव. वंदे मातरम. वंदे मातरम. गो माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. आस्ते कदम. आस्ते कदम. आस्ते कदम. वज्रकुला अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ गडावरील मंदिराजवळ आम्ही शिवघोषणा तसेच अन्य घोषणा दिल्या आणि येथेच राष्ट्रगान जनगण मन देखील म्हटले.
महाराजांचा रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वती पते हर 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 जय जिजाऊ जय शिवराय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम हर 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 महादेव जय श्रीराम जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर या किल्ल्याला भेट द्या. या किल्ल्यावरती बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहावयास मिळतील. या किल्ल्यासोबतच आपल्याला शिवनेरी किल्ला, लेण्याद्री, तसेच कुकडेश्वर मंदिर, तुळजा लेणी, नारायणगड किल्ला देखील पाहता येईल. आपण हा किल्ला पहाटे 5:30च्या सुमारास चढण्यास प्रारंभ केला. त्यावेळी पूर्ण उजाडले नव्हते. या वाटेवर चालताना आपल्याला बॅटरीच्या उजेडात हा किल्ला चढावा लागला. त्यामुळे किल्ला चढत असताना ही वाट कशी आहे हे आपल्याला काळोखात लक्षात आली नव्हती. आता पूर्ण उजाडले आहे. या वाटेचे चित्रीकरण आता आपण केलेले आहे. बंधूंनो, उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजेच फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या काळामध्ये ऊन भरपूर असतं. या काळामध्ये आपण पहाटेच एखादा ट्रेक सुरू करून तो 10 वाजल्याच्या आतमध्ये पूर्ण केल्यास आपल्याला उन्हाचा त्रास हा जाणवत नाही. आज आम्ही 9:30लाच किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो होतो.